गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं एक्सप्रेशन्स आपण बघितलं. वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेशन्स आपण त्या ठिकाणी विथ एक्झाम्पल आपण पाहिलं. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑपरेटर्स इन PHP. ठीक आहे. तर ऑपरेटर्स काय आहेत, किती प्रकारचे ऑपरेटर्स आहेत, त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, कुठे ऑपरेटर यूज होतात, ते आपण विथ प्रोग्राम काय करणार आहोत की या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. सो लेट स्टार्ट द ऑपरेटर्स. सो फर्स्ट डेफिनेशन ऑफ ऑपरेटर. व्हॉट इज अ ऑपरेटर्स इन PHP. आता ऑपरेटर्स काय असतात हे आपल्याला माहीतच आहेत. आपण बऱ्याच प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये ऑपरेटर्स हे स्टडी केलं. तर त्याची डेफिनेशन आपण जर बघितली तर पहिले आपण डेफिनेशन बघूत. ऑपरेटर्स आर सिम्बॉल दॅट टेल द PHP प्रोसेसर टू परफॉर्म सर्टन ॲक्शन्स. म्हणजे याचा अर्थ काय की ऑपरेटर काय आहेत की सिम्बॉल्स आहेत. हे आपण ऑलरेडी प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये बघितलं की ऑपरेटर म्हणजे काय असेल की कलेक्शन ऑफ सिम्बॉल्स असतात. आणि ते सिम्बॉल्स काय करतात की PHPच्या प्रोसेसरला सांगतात की काहीतरी ॲक्शन आपल्याला त्या ठिकाणी परफॉर्म करायचं आहेत. म्हणजे कुठली तरी ॲक्शन आपल्याला परफॉर्म करायची आहेत. कशावर परफॉर्म करायची, तर त्या डेटावर आपल्याला ऑपरेशन काय करायचे आहेत की परफॉर्म करायचं आहेत. मग त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन असेल, मग त्याच्यामध्ये लॉजिकल असेल, त्याच्यामध्ये रिलेशनल असेल, त्याच्यामध्ये बिटवाईज असेल, किंवा कुठलं तरी एखादं अदर ऑपरेशन असेल जे की स्पेशल सिम्बॉल आपण यूज करून काय करू शकतो की ते परफॉर्म करतो. तर ऑपरेटर इज नथिंग बट व्हॉट. तर ऑपरेटर इज अन symbol that tells the PHP processor to perform a certain action. For example, इथं आपल्याला एक्झाम्पल लक्षात येईल की द ॲडिशन, इफ यू वॉन्ट टू परफॉर्म ॲडिशन देन वी यूज अ प्लस साइन. प्लस इज द सिम्बॉल इज अन ऑपरेटर दॅट टेल द PHP टू ॲड द टू व्हेरिएबल्स ऑर व्हॅल्यूज. म्हणजे इथं आपण PHPमध्ये काय करतो की प्लस यूज करतो. तर प्लस काय सांगते प्रोसेसरला की परफॉर्म अ ॲडिशन ऑफ टू नंबर्स ऑर ॲड अ टू नंबर्स ऑर अ टू व्हॅल्यूज. While the greater than, then we have to use a greater than symbol is an operator that tell PHP to compare two values. That means we use here some symbols, and with the help of that symbols we perform some actions. Okay. This is the definition for operator. Let's see the next. PHP arithmetic operators. First operator is the PHP arithmetic operators. According to the functionality of every operator has categorized into the different parts. अँड फर्स्ट इज द PHP अरिथमॅटिक ऑपरेटर. तर प्रत्येकाच्या फंक्शननुसार, सिम्बॉलच्या फंक्शननुसार त्यांची काय केलेली आहेत की कॅटेगरीज केलेली आहेत. आणि त्या कॅटेगरीमध्ये ते फंक्शन्स काय केलेत की इन्क्लूड केल्या गेलेत किंवा ते ऑपरेटर्स इन्क्लूड केल्या गेलेत. त्याच्यामध्ये पहिली कॅटेगरी जर आपण बघितली तर PHP अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत. आता अरिथमॅटिक ऑपरेटर्सचं आपल्याला फंक्शन माहीत आहेत. नावातच त्याचं अरिथमॅटिक ऑपरेटर लिहिलेलं आहेत किंवा नावातच त्याचं फंक्शन अवेलेबल आहेत. अरिथमॅटिक म्हणजेच काय की मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी जे सिम्बॉल्स यूज होतील ते सिम्बॉल्स आपल्याला अरिथमॅटिक ऑपरेटरमध्ये अवेलेबल होतील. मग ते कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये प्लस आहेत, त्याच्यामध्ये मायनस आहे, त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये डिव्हिजन आहेत आणि त्याच्यामध्ये मॉड्युलस आहेत. अशा 5 प्रकारचे ऑपरेटर्स आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात, तर अरिथमॅटिक ऑपरेटरमध्ये बघायला मिळतात. आणि ते 5 प्रकारचं मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करतात. मग कुठले, तर प्लस म्हटलं तर ॲडिशन आहेत. म्हणजेच 2 व्हेरिएबल किंवा 2 डेटाला जर आपल्याला ॲड करायचं तर आपण त्या ठिकाणी काय यूज करतो, प्लस साईन आपण यूज करतो. त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन जर आपण म्हटलं तर मायनस करायचं. एका ऑपरेंट्समधनं दुसऱ्या ऑपरेंटचा डेटा काय करणं की मायनस करणं. त्यासाठी आपण काय करतो की मायनस यूज करतो. मल्टिप्लिकेशन म्हणजेच आपल्याला मल्टिप्लाय जर डेटा करायचा असेल, पहिल्या व्हॅल्यूसोबत दुसरी व्हॅल्यू मल्टिप्लाय करायची आहेत, तर त्यासाठी आपण काय करतो की मल्टिप्लिकेशन, ज्याला आपण स्टार सिम्बॉलनं काय करतो की डिनोट करतो. त्याच्यानंतर डिव्हिजन स्लॅश सिम्बॉल आपण या ठिकाणी यूज करतो. म्हणजेच आपल्याला काही व्हॅल्यू जे असेल त्याला जर डिवाईड करायचं असेल काही पार्ट्समध्ये, तर त्यासाठी आपण काय करतो की डिव्हिजन ऑपरेशन आपण परफॉर्म करतो. आणि डिव्हिजन ऑपरेशन आपल्याला रिझल्टच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन रिटर्न करतं. काय रिटर्न करतात, क्वेश्चन आपल्याला तो रिटर्न करतो. जो काही रिझल्ट येईल तर तो भागाकार, ज्याला आपण म्हणतो तो भागाकार आपल्याला काय होतो की रिटर्न मिळते. त्याच्यानंतर मॉड्युलस साईन आपण यूज करतो, जे की आपण पर्सेंटेज सिम्बॉलनं डिनोट करतो. आणि मॉड्युलस जो फंक्शन आहे तर तो मॉड्युलस काय करतात की जेव्हा मॉड्युलस सिमिलर लाईक अ मीन्स वी हॅव टू परफॉर्म हिअर अ डिव्हिजन ऑफ 2 नंबर्स, बट हिअर वी गेट द रिमाइंडर ऑफ ऑपरेशन्स. म्हणजे जे काही ऑपरेशन्स आपण परफॉर्म करणार तर त्याचं आपल्याला रिमाइंडर मिळतं. इथं क्वेश्चन आपल्याला मिळत नाही, तर काय मिळतं आपल्याला रिमाइंडर मिळतं. आणि ह्या ऑपरेशनसाठी आपण पर्सेंटेज सिम्बॉल काय करतो की यूज करतो. दीज आर द 5 सिम्बॉल्स. हे 5 सिम्बॉल्स आहेत आणि 5ही सिम्बॉल्स 5 प्रकारचे वेगळे फंक्शन्स काय करतात की परफॉर्म करतात. ठीक आहे. पुढं आपण त्यांचं एक्झाम्पल बघू. तर इथं लेस दॅन क्वेश्चन मार्क PHP आपलं जे काही प्रोग्रामची स्टार्टिंग असेल तर ती प्रोग्रामची स्टार्टिंग 2 व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेत. $x = 10 आणि $y = 4. 2 व्हेरिएबल आपण घेतलेत, एक्स आणि वाय.
इको जे काही आपल्याला आउटपुट दाखवायचं असेल तर त्यासाठी आपण इको स्टेटमेंट काय करतो की यूज करतो. तर इथं आपण $x प्लस $y म्हणजे तिथं आपण ॲडिशन परफॉर्म करतो. $x मायनस $y म्हणजे तिथं सबस्ट्रॅक्शन इको $x मल्टिप्लाइड विथ $y आणि इको $x डिवायडेड बाय $y देन इको $x पर्सेंटेज $y. हे डिव्हिजन आणि मॉड्युलस हे दोन ऑपरेशन्स आहेत. डिव्हिजनमध्ये आपण क्वेश्चन रिटर्न करतो आणि जे काही तुमचं मॉड्युलस आहेत तर त्या मॉड्युलसमध्ये आपण काय करतो की रिमाइंडर त्या ठिकाणी रिटर्न करतो म्हणजे ज्याला आपण बाकी म्हणतो. ठीक आहे. तर हे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत. आपण विथ एक्झाम्पल बघितलं. नेक्स्ट ऑपरेटर आपण पाहू. नेक्स्ट आहेत असाइनमेंट ऑपरेटर. आता असाइनमेंट ऑपरेटर आपल्याला काय आहेत किंवा असाइनमेंट ऑपरेटर कसं आपण यूज करतो ते बघूत आपण. तर असाइनमेंट ऑपरेटर इज नथिंग बट इफ यू वॉन्ट टू असाइन व्हॅल्यू ऑफ राईट साईड व्हॅल्यू टू द लेफ्ट साईड व्हेरिएबल म्हणजे राईट साईडचं जी काही व्हॅल्यू असेल ती लेफ्ट साईडच्या व्हेरिएबलला जर आपल्याला असाइन करायची असेल तर त्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागते असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंटच्या नावातच आहेत. इफ यू वॉन्ट टू असाइन द व्हॅल्यू टू द व्हेरिएबल देन वी हॅव टू यूज अ असाइनमेंट ऑपरेटर. अँड assignment operator has the different types. One is the assignment, a simple assignment we have to use here. Then let's see the example. $x equals to $y. That means value of y assigned to the x. Then x equals to y. That means y value assigned to the x. Next is the plus x. That means add and assign. Add and assign. इथं काय करतो आपण ॲडिशन आणि असाइन पण करतो. जसं की एक्झाम्पलमध्ये आपल्याला बघायला मिळतात की $x प्लस इक्वल्स टू $y म्हणजे त्याचंच इक्विव्हॅलंट काय असेल तर $x इक्वल्स टू $x प्लस y म्हणजे वायमध्ये एक्सची व्हॅल्यू आपण काय करतो की एक्समध्ये आपण वायची व्हॅल्यू काय करतो की ॲड करतो. हे इक्विव्हॅलंट आहे. सबस्ट्रॅक्शन अँड असाइनमेंट. सबस्ट्रॅक्शन दॅट इज मायनस इक्वल्स टू देन इक्विव्हॅलंट मीन्स लेट्स सी द एक्झाम्पल $x मायनस $x मायनस इक्वल्स टू $y याचंच इक्विव्हॅलंट काय असेल तर $x इक्वल्स टू $x मायनस y. देन मल्टिप्लिकेशन सिमिलर जसं आपण मायनस म्हटलं तर त्या मायनससारखंच. डिव्हिजनसुद्धा जसं आपण आधीचे जे काही बघितलेत आणि मॉड्युलस याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 6 प्रकारचे ऑपरेशन्स करायला मिळतात किंवा 6 प्रकारचे ऑपरेशन्स आपण या ठिकाणी परफॉर्म करू शकतो. कशामध्ये असाइनमेंटमध्ये. याचं सिम्पल यूज काय आहेत की ते असाइन करणं. जेव्हाही आपल्याला एखादा व्हेरिएबल इनिशियलाइज करायचं तर त्याला आपल्याला डेटा द्यावा लागतं आणि इनिशियलाइज करत असताना आपल्याला डेटा देत असताना आपल्याला असाइनमेंट ऑपरेटर यूज करावा लागतो कारण की जो डेटा असेल तो डेटा आपण त्या व्हेरिएबलला काय करतो की असाइन करतो. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी. तर एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं थोडंसं तर इथं आपण बघतो की क्वेश्चन मार्क PHP देन $x इक्वल्स टू 10 म्हणजे इथं आपण इक्वल्स टू जो आहे तरी असाइनमेंट आपण एक्सला काय असाइन केलं 10 असाइन केलं. जो काही आउटपुट दिसेल x इक्वल्स टू मीन्स असाइन 20 इथं आपण त्याला प्लस ऑपरेशन्स हे जे काही आहेत दिस इज द एक्झाम्पल फॉर परफॉर्मिंग दिस इज एक्झाम्पल टू डेमॉन्स्ट्रेट द असाइनमेंट ऑपरेटर. ओके. नेक्स्ट इज द PHP कंपॅरिझन ऑपरेटर. PHP कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन ऑपरेटर इज नथिंग बट द रिलेशनल ऑपरेटर. ज्यालाच आपण काय म्हणतो की रिलेशनल ऑपरेटर आपण म्हणतो. द कंपॅरिझन ऑपरेटर आर यूज टू कम्पेअर टू व्हॅल्यूज इन अ बुलियन फॅशन. दॅट मीन्स these operator will actually use to compare a value and provide the result in the form of boolean data. म्हणजे जेव्हा आपण हा ऑपरेटर यूज करतो हे ऑपरेटर जेव्हा आपण यूज करू त्यावेळेस ते ऑपरेटर काय करतात की कम्पेअर करतात दोन ऑपरंट्सला आणि ते जे काही कंपॅरिझन झाल्यानंतर आपला रिझल्ट जो असेल तर तो बुलियन फॉर्मॅटमध्ये देतात. आता बुलियन फॉर्मॅट म्हणजे कुठला असेल तर ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्ममध्ये. तर त्याचे काही ऑपरेटर्स आणि त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतील. तर इथं आपण बघतो इक्वल्स म्हणजे डबल इक्वल्स. तर इथं $x इक्वल्स $y. आता इथं जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर ट्रू कधी असेल इफ $x इज इक्वल्स टू $y. मग दोन्ही व्हॅल्यू जर इक्वल्स असतील देन वी गेट द आन्सर ॲज अ ट्रू. देन आयडेंटिकल आपण या ठिकाणी ट्रिपल इक्वल्स आपण यूज करतो. $x आयडेंटिकल $y. ट्रू इफ $x इज इक्वल्स टू $y अँड दे आर ऑफ द सेम टाईप. आता इथं आपण काय करतो की सेम टाईप यूज करतो. मग ते इंटिजर असेल तर सगळे इंटिजरच म्हणजे दोन्ही व्हॅल्यू इंटिजरच असायला पाहिजे. कॅरेक्टर असेल तर दोन्ही व्हॅल्यू कॅरेक्टरच असायला पाहिजेत. म्हणजेच या ठिकाणी आयडेंटिकलमध्ये आपण काय करतो की त्याचं टाईप हे सेम असायला पाहिजे. नॉट इक्वल्स टू देन वी यूज अ एक्सेलरेटरी अँड इक्वल्स टू. नॉट इक्वल्स टू $x नॉट इक्वल्स टू y. ट्रू कधी असेल जेव्हा $x हा नॉट इक्वल्स असेल y सोबत. म्हणजेच
दोन्हीच्या व्हॅल्यू हे कशा असायला पाहिजेत, वेगवेगळ्या असायला पाहिजेत, तरच आपण ह्या ठिकाणी त्याला ट्रू करू शकतो. नॉट इक्वल्स टू, लेस दॅन अँड ग्रेटर दॅन, नॉट इक्वल्स टू $x नॉट इक्वल्स टू $y, ट्रू इफ x इज नॉट इक्वल्स टू y, x इज नॉट इक्वल्स टू y, जेव्हा x हा y सोबत इक्वल नसेल. देन नेक्स्ट इज द नॉट इक्वल्स टू आयडेंटिकल. जसं आपण म्हटलं की आयडेंटिकलमध्ये टाईप महत्त्वाचा असतो, की तो इंटिजर असेल तर इंटिजरसोबतच कम्पेअर होईल, कॅरेक्टर असेल तर कॅरेक्टरसोबतच कम्पेअर होईल. तर या ठिकाणी नॉट इक्वल्स टू आयडेंटिकल आहेत, म्हणजे एक्सक्लेमेटरी आणि त्याच्यानंतर 2 इक्वल्स टूचे सिम्बॉल. तर नॉट इफ ट्रू $x इज नॉट इक्वल्स टू $y और दे आर नॉट ऑफ द सेम टाईप. जेव्हा ते सेम टाईपचे नसतील तेव्हाच ते ट्रू असतील, ते सेम टाईपचे नसतील तेव्हाच ते ट्रू असतील. ठीक आहे. लेस दॅन x, $x इज लेस दॅन $y इफ ट्रू $x इज लेस दॅन $y. म्हणजेच जे काही लेफ्ट साईडची व्हॅल्यू असेल ती लेफ्ट साईडची व्हॅल्यू जेव्हा लेस असेल राईट साईडच्या व्हॅल्यूसोबत, तेव्हा हा मात्र काय होईल की ट्रू होईल. ग्रेटर दॅनचं याचं उलटं असेल, जेव्हा लेफ्ट साईडची व्हॅल्यू ग्रेटर असेल आणि राईट साईडची व्हॅल्यू लेस दॅन असेल तर त्यावेळेस मात्र तो ट्रू असेल. देन ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू आणि लेस दॅन ऑर इक्वल्स टू. आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू म्हणजे काय, की जी काही लेफ्ट साईडची व्हॅल्यू आहेत ती ग्रेटर आहेत आणि इक्वल्स टू आहेत कोणासोबत, राईट साईडच्या व्हॅल्यूसोबत, तेव्हा आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू व्हॅल्यू इक्वल्स टू ऑपरेटर यूज करू शकतो. लेस दॅन ऑर इक्वल्स टू सिमिलर आहेत, जेव्हा लेफ्ट साईडची व्हॅल्यू ही ग्रेटर असेल, लेस असेल राईट साईडच्या व्हॅल्यूपेक्षा, त्यावेळेस हे ऑपरेटर आपण त्यामध्ये यूज आपण करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायला मिळतील ह्या ठिकाणी. तर $x इक्वल्स टू 25, $y इक्वल्स टू 35 आणि $z इक्वल्स टू 25. पण 25 हा स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये आपण या ठिकाणी घेतलं. ठीक आहे. तर व्हॅर डम्प देन $x इक्वल्स टू $z आउटपुट बुलियन ट्रू. आता दोन्ही x आणि z काय आहेत, x आणि z. तर आपल्याला जेव्हा इक्वॅलिटी म्हणजेच आपण चेक काय करतो की x आणि झेडची व्हॅल्यू, तर एक्सची व्हॅल्यू 25 आणि झेडची व्हॅल्यूसुद्धा काय आहेत की 25. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काय नाहीत. आता इथं जरी आपण पहिली व्हॅल्यू स्ट्रिंग आहेत आणि दुसरी व्हॅल्यू काय आहेत की इंटिजर आहेत, पण ते दोन्ही कसे आहेत की सेम आहेत, तर त्याच्यामुळे इथं आपल्याला आन्सर काय मिळालं, ट्रू मिळालं. ठीक आहे. देन व्हॅर डम्प $x इक्वल्स टू म्हणजेच आयडेंटिकल $z आउटपुट फॉल्स आपल्याला मिळतात. का बरं फॉल्स मिळतात, कारण z हा स्ट्रिंग आहेत आणि x हा 25 जरी दोन्ही सेम असलेत, पण एकाची टाईप इंटिजर आहेत आणि दुसऱ्याचं टाईप काय आहेत की स्ट्रिंग आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आन्सर काय मिळेल की फॉल्स मिळेल. तसंच हे खालचे सुद्धा आपल्याला ट्रू किंवा फॉल्स आपल्याला करता येतात किंवा ते आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे. नेक्स्ट PHP इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर्स. आता PHP मध्ये इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर्स आपल्याला आपण यूज करतो. इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ऑपरेटर हे युनरी ऑपरेटर आहेत. युनरी ऑपरेटर म्हणजेच काय की कुठल्या तरी एकाच ऑपरँडसोबत ते येतात आणि ऑपरँडसोबत येत असताना ते ऑपरँडच्या प्रिफिक्सला असतात किंवा मग पोस्ट फिक्सला असतात. तर इन्क्रीमेंट ऑपरेटर आर यूज टू इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट द व्हेरिएबल व्हॅल्यूज. म्हणजे इन्क्रीमेंटची व्हॅल्यू व्हेरिएबलची व्हॅल्यू इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करण्यासाठी आपण काय करतो की हे ऑपरेटर यूज करतो. त्याच्यामध्ये प्री इन्क्रीमेंटेशन्स म्हटलं तर व्हेरिएबलच्या पहिले आपण प्लस प्लस ॲड करतो, जसे की इथं आपण बघितलं प्लस प्लस. देन प्री इन्क्रीमेंट द इन्क्रीमेंट x by 1 देन रिझल्ट $x. देन पोस्ट इन्क्रीमेंट कुठल्याही व्हेरिएबलच्या नंतर प्लस प्लस आपण ॲड करतो, त्याला आपण म्हणतो पोस्ट इन्क्रीमेंट. द रिटर्न $x देन इन्क्रीमेंट $x by 1 म्हणजे पहिले रिटर्न करेल आणि नंतर मग तो इन्क्रीमेंट करेल. देन सिमिलर मायनस मायनस $x म्हणजे प्री इन्क्रीमेंटेशन्स. प्री इन्क्रीमेंटेशन्समध्ये काय करेल की पहिले डिक्रीमेंटेशन प्री डिक्रीमेंटेशन्स फर्स्ट डिक्रीमेंट द व्हॅल्यू अँड देन रिटर्न बाय डिक्रीमेंट बाय 1 अँड देन रिटर्न. त्याच्यानंतर पोस्ट डिक्रीमेंट $x मायनस मायनस पोस्ट डिक्रीमेंट फर्स्ट रिटर्न अ व्हॅल्यू अँड देन इन्क्रीमेंट म्हणजे पहिले रिटर्न करून टाकेल जी काही व्हॅल्यू असेल, अपडेट होणार नाही, आणि नंतर तो काय करेल की त्याला अपडेट करेल. एक्झाम्पल आपण पाहिलं $x इक्वल्स टू 10 इको प्री इन्क्रीमेंटेशन्स म्हणजे आउटपुट काय मिळेल तर एक्सची व्हॅल्यू ऑलरेडी इन्क्रीमेंटेड असेल म्हणजेच 11 आपल्याला मिळेल. देन $x इक्वल्स टू 10 इको $x प्लस प्लस आउटपुट इज 10. का बरं 10, कारण की हा पहिले रिटर्न करेल व्हॅल्यू आणि त्याच्यानंतर इन्क्रीमेंट करेल, कशामध्ये पोस्ट इन्क्रीमेंटमध्ये. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल तर जी काही
10 आहे ती 10 मिळेल. आणि इथं आपण जेव्हा नेक्स्ट टाइम जेव्हा त्याला बघू तर $x तेव्हा आपल्याला मात्र तो 11 त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल. अशा पद्धतीनं आपण इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट आपण करू शकतो. PHP लॉजिकल ऑपरेटर्स. आता लॉजिकल ऑपरेटर्समध्ये 3 ऑपरेटर्स आपण पाहतो, त्याच्यामध्ये अँड, ऑर आणि नॉट आहेत. आता लॉजिकल ऑपरेटर कशासाठी यूज करतो? द लॉजिकल ऑपरेटर्स आर टिपिकली यूज टू कंबाईन कंडिशनल स्टेटमेंट. आता कंडिशनल स्टेटमेंट जे असतात, जेव्हा एकापेक्षा जास्त कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला कंबाईन करायचे तेव्हा आपण काय करतो की लॉजिकल ऑपरेटर्स त्या ठिकाणी यूज करतो. मग आता लॉजिकल ऑपरेटर्स कुठले? तर अँड आहेत, $x अँड $y. $x इज द फर्स्ट कंडिशन अँड $y इज द सेकंड कंडिशन, म्हणजे पहिली आणि सेकंड कंडिशन्स. आणि हे जे काही ऑपरेटर्स आहेत ते टोटली वर्क करतात ट्रूथ टेबलवर. ट्रूथ टेबल म्हणजेच काय की त्यांचं जेव्हा इव्हॅल्युएशन टेबल ज्याला म्हणतो आपण, म्हणजेच त्याचं जे काही आउटपुट असेल, अँडचं ऑपरेटरचं किंवा ऑरचं ऑपरेटर असेल किंवा नॉटचं ऑपरेटर असेल, तर यांचं जे काही आउटपुट आहे ते आउटपुट टोटली डिपेंड करतात कशावर? तर त्यांच्या ट्रूथ टेबलवर डिपेंड करते. तर अँड ऑपरेटर जर आपण बघितलं तर अँड ऑपरेटरमध्ये आपण लॉजिकल मल्टिप्लिकेशन परफॉर्म करतो. आणि लॉजिकल मल्टिप्लिकेशन्समध्ये जेव्हा दोन्ही कंडिशन ट्रू असतील तेव्हाच आन्सर हा ट्रू असेल. कुठली जरी एक कंडिशन फॉल्स असेल तर आन्सर पूर्ण फॉल्स येईल, किंवा दोन्ही कंडिशन फॉल्स असतील तर आन्सर हा फॉल्सच असणार. देन लॉजिकल ऑर जर आपण बघितलं तर लॉजिकल ऑरमध्ये आपण परफॉर्म करतो लॉजिकल ॲडिशन. लॉजिकल ॲडिशन्समध्ये जेव्हा दोन्ही बीट्स हे 0 असतील किंवा दोन्ही कंडिशन 0 असतील किंवा दोन्ही कंडिशन फॉल्स असतील तेव्हाच आन्सर आपला फॉल्स असेल, अदरवाईज आन्सर आपला ट्रू मिळेल. मग एक जरी कंडिशन फॉल्स असेल आणि दुसरी कंडिशन ट्रू असेल तर आन्सर आपल्याला ट्रू मिळेल, किंवा मग दोन्ही कंडिशन ट्रू असतील तरीही आन्सर आपल्याला ट्रू मिळेल. कशामध्ये? लॉजिकल ऑरमध्ये. कारण का की आपण त्या ठिकाणी ॲडिशन परफॉर्म करतो. त्याच्यानंतर नॉट जे की आपण ॲक्सक्लेमेटरी सिम्बॉलनं डिनोट करतो. नॉट म्हणजेच आपण कॉम्प्लिमेंट या ठिकाणी काढतो. कॉम्प्लिमेंट आपण कुठल्याही व्हॅल्यूचं कॉम्प्लिमेंट म्हणजेच रिव्हर्स करणं. कॉम्प्लिमेंट म्हणजेच रिव्हर्स करणं. मग 0 इनपुट असेल तर आउटपुटला 1 मिळेल आणि 1 इनपुट असेल तर आउटपुटला 0 मिळेल. अशा पद्धतीनं आपण लॉजिकल ऑपरेटर यूज करतो. कशासाठी? तर टू कंबाईन लॉजिकल और कंडिशनल स्टेटमेंट, म्हणजे कंडिशनल स्टेटमेंटला कंबाईन करण्यासाठी. एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळेल की $PHP देन $year इक्वल्स टू 2014. आपण एक इयर व्हेरिएबल घेतला, त्यामध्ये 2014 आपण टाकलं, लीप इयर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर बघा की इफ $year मॉड्युलस ऑफ 400 इक्वल्स टू 0, ऑर म्हणजेच आपण कंबाईन केली, कंडिशन काय केली की आपण कंबाईन केली, एकापेक्षा जास्त कंडिशन आपण कंबाईन करतो. ऑपरेटर कुठलं यूज केलं तर ऑर. मग ह्या कंडिशननुसार आपण ठरवू शकतो की त्याच्यामध्ये अँड यूज करायचं, नॉट यूज करायचं की ऑर यूज करायचं. आता ऑर आपल्याला यूज करायचं कारण का की हे असेल किंवा हे असेल किंवा मग हे असेल असं आपण म्हणू. तर ऑर इयर मॉड्युलस 100 नॉट इक्वल्स टू 0 अँड आपण यूज केलं. ते अँड म्हणजेच डिनोट करतो आपण 2 ampersandनं. $year पर्सेंटेज ऑफ 4 इक्वल्स टू 0. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ऑर असेल, नॉट असेल आणि त्याच्यानंतर तुमचं अँड असेल, ह्या तिन्ही कंडिशन्स आपण काय केलं की एकत्रित यूज केलं. म्हणजे याचा अर्थ काय की या स्टेटमेंटवरून आपल्याला बघायला मिळेल की जेव्हा आपला 2 पेक्षा जास्त कंडिशनल कंडिशन्स आपल्याला एकत्रित कंबाईन करायचे असेल तर त्यासाठी आपण यूज करतो कुठला? तर लॉजिकल ऑपरेटर्स आपण यूज करतो. आणि लॉजिकल ऑपरेटर्समध्ये 3 ऑपरेटर्स आहेत. एक म्हणजे कुठला? अँड आहेत जो की लॉजिकल मल्टिप्लिकेशन परफॉर्म करतात. ऑर आहेत जे की लॉजिकल ॲडिशन परफॉर्म करतात. आणि नॉट आहेत जे की लॉजिकल निगेशन, ज्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो, तर कॉम्प्लिमेंट ऑपरेशन्स त्या ठिकाणी परफॉर्म करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर PHP स्ट्रिंग ऑपरेटर्स आहेत. स्ट्रिंग ऑपरेटर्स ॲक्च्युली यूज टू ऑपरेट द स्ट्रिंग्स. जे काही स्ट्रिंग्स असतील त्या स्ट्रिंग्सला ऑपरेटर करण्यासाठी आपण यूज करतो. किंवा आपण असं म्हणू की स्ट्रिंग्सवर काही ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचं असेल तर त्यासाठी आपण स्ट्रिंग ऑपरेटर काय करतो की यूज करतो. मग त्याच्यामध्ये कॉन्कॅटिनेशन आहेत आणि कॉन्कॅटिनेशन असाइनमेंट आहेत. हे 2च आपण ऑपरेटर्स यूज करतो. आणि कॉन्कॅटिनेशन आपण डिनोट करतो डॉट ऑपरेटरनं. कशानं? डॉट ऑपरेटरनं. आणि कॉन्कॅटिनेशन असाइनमेंट आपण डिनोट करतो डॉट इक्वल्स टूनं. ओके. तर इथं आपल्याला एक्झाम्पल बघायला मिळेल की कॉन्कॅटिनेशन फर्स्ट $str1 $str2 म्हणजेच काय की $str1 मध्ये आपण $str1 हे कोणासोबत कॉन्कॅटिनेट करतो आपण? $str2 सोबत. म्हणजे दोन्ही जे काही स्ट्रिंग्स असतील ते आपल्याला कॉन्कॅटिनेटेड स्ट्रिंगमध्ये आपल्याला मिळेल. डॉट इक्वल्स टू कॉन्कॅटिनेशन जर आपण बघितलं तर str1 डॉट इक्वल्स टू str2 अपेंड द स्ट्रिंग टू द str1. म्हणजे str1 मध्ये
str2 काय करतो आपण अपेंड करतो. इथं आपण कॉन्कॅटनेट करतो. अपेंड करणं म्हणजेच काय करणं ॲट द एंड, म्हणजेच कुठल्याही स्ट्रिंगच्या एंडला दुसरी स्ट्रिंग काय करणं ॲड करणं. तर इथं आपल्याला बघायला मिळेल $PHP सॉरी लेस दॅन $PHP देन $x इक्वल्स टू हॅलो. एक स्ट्रिंग आपण घेतलीत एक्समध्ये आणि वायमध्ये दुसरी एक स्ट्रिंग घेतलीत. इको एक्स डॉट वाय आउटपुट हॅलो वर्ड, म्हणजे इथं काय केलं आपण कॉन्कॅटनेट केलं एक्स डॉट वाय सोबत. दुसरं जर आपण बघितलं तर इथं आपल्याला बघायला मिळेल की $x डॉट इक्वल्स टू $y इक्वल जर आपण बघितलं तर हॅलो वर्ड, म्हणजे इथं सुद्धा आपण काय करतो की दोन जे काही तुमचे व्हॅल्यूज असतील किंवा दोन स्ट्रिंग्स जे असतील ते दोन्ही स्ट्रिंग्स आपण एकत्रित काय केलं की कंबाईन केलं. ठीक आहे. देन PHP ॲरे ऑपरेटर्स आहेत. आता ॲरे ऑपरेटर्स जे काही आपण ॲरेवर ऑपरेशन्स परफॉर्म करतो तर त्यासाठी आपण ॲरे ऑपरेटर्स काय करतो की यूज करतो. त्याच्यामध्ये मग युनियन आहेत, इक्वॅलिटी आहेत, आयडेंटिकल आहेत, नॉट इनइक्वॅलिटी आहेत, इनइक्वॅलिटी आणि नॉन आयडेंटिटी म्हणजेच हे ऑपरेटर्स आपण यूज करतो. मग त्याच्यामध्ये प्लस जर बघितलं तर युनियन ऑपरेटर आहेत, म्हणजेच $x प्लस $y युनियन ऑफ $x अँड $y, म्हणजेच या ठिकाणी आपण युनियन ऑपरेशन्स परफॉर्म करतो कशामध्ये ॲरेवर. इक्वॅलिटी इक्वॅलिटी म्हणजेच एक $x इक्वल्स टू $y ट्रू इफ द $x अँड $y हॅव द सेम की व्हॅल्यूज पियर्स, म्हणजे जेव्हा आपण दोन ॲरे बघतो तर दोन ॲरे हे जेव्हा सेम असतील तर त्यावेळेस आपण इक्वॅलिटी यूज करतो. मग आयडेंटिकल जर आपण म्हटलं तर त्या ठिकाणी टाईपचा विषय येतो की बाबा टाईप हे सेम असायला पाहिजेत. नॉट इक्वल्स टू जेव्हा दोन्ही x आणि y हे नॉट इक्वल्स टू असतील तेव्हा मात्र ते ट्रू असेल. इनइक्वॅलिटी जर आपण म्हटलं तर $x लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन $y ट्रू इफ $x इज ठीक आहे. नेक्स्ट इथे एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळालं $PHP ॲरे ए घेतला आपण रेड, बी ग्रीन, सी ब्ल्यू असे आपण ॲरे या ठिकाणी यूज केले, येलो ऑरेंज वगैरे दोन ॲरे घेतलेत आपण एक्स आणि वाय. झेड दोन्ही ॲरे युनियन केलेत आपण, म्हणजेच कंबाईन केल्यानंतर जो काही आउटपुट आपल्याला मिळेल तर तो आउटपुट या ठिकाणी आपण पाहू शकतो ट्रू असेल किंवा मग फॉल्स असेल. ठीक आहे. व्हॅर डम्प झेडची व्हॅल्यू आपल्याला मिळेल जे काही आउटपुट असेल. व्हॅर डम्प एक्स इक्वल्स टू वाय आउटपुट फॉल्स आहेत कारण दोन्ही इक्वल नाही आहेत. देन आयडेंटिकल आउटपुट बुलियन फॉल्स कारण दोन्हीमध्ये व्हॅल्यूज हे वेगळ्या प्रकारचे आहेत आणि इक्वल नाही आहेत. नॉट इक्वल्स आउटपुट इज ट्रू कारण दोन्ही इक्वल नाही आहेत. आउटपुट बुलियन ट्रू म्हणजेच आयडेंटिकल इक्वल नाही आहेत. व्हॅर डम्प नॉट इक्वल्स आयडेंटिकल बुलियन इज ट्रू म्हणजेच दोन्ही इक्वल नाही आहेत. देन PHP स्पेसशिप ऑपरेटर्स हा जो काही ऑपरेटर आहे तर ते PHP 7 पासनं सपोर्ट करतात. तर ते जर आपण बघितलं तर इंट्रोड्यूस अ न्यू स्पेसशिप ऑपरेटर लेस दॅन इक्वल्स टू ग्रेटर दॅन विच कॅन बी यूज्ड फॉर द कम्पेअरिंग टू एक्सप्रेशन्स. इट इज ऑल्सो नोन ॲज अ कंबाईंड कंपॅरिझन ऑपरेटर. म्हणजेच एक्सप्रेशन जर आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करतो की स्पेसशिप ऑपरेटर्स आपण यूज करतो. इथे एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळेल. सिंटॅक्स जर आपण पाहिलं तर ऑपरेटर आणि स्पेसशिप ऑपरेटर इक्वॅलंट म्हणजे कशाचं इक्वॅलंट आहे ते. तर $x लेस दॅन $y तर त्याचं इक्वॅलंट काय लेस दॅन $y याच्यासाठीच आपण हे यूज करू शकतो की $x इज लेस दॅन इक्वल्स टू ग्रेटर दॅन y. तर इक्वल्स टू काय रिटर्न करेल आपला -1. देन $x इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू $y याचंच इक्वॅलंट काय असेल तर $x इज लेस दॅन इक्वल्स टू ग्रेटर दॅन देन $y आपल्याला रिटर्न काय मिळेल -1 किंवा मग 0. त्याच्यानंतर $x इक्वल्स टू $y याचंच इक्वॅलंट इथं आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा ते इक्वल असेल तेव्हा 0 मिळेल, नॉट इक्वल्स असेल तर 0 मिळेल आणि आयडेंटिकल असेल तर 1 मिळेल आणि इथं पण आयडेंटिकल असेल तर 1 मिळेल. अशा पद्धतीनं आपण हे सिंटॅक्स आहेत. सिंटॅक्स नंतर जर आपण पाहिलं तर त्याचं एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी. PHP इको 1 लेस दॅन इक्वल्स टू ग्रेटर दॅन 1 आउटपुट 0 दोन्ही कसे आहेत की इक्वल आहेत. इको 1 लेस दॅन इक्वल्स टू ग्रेटर दॅन 2 हे दोन्ही कसे आहेत की इक्वल नाही आहेत. आउटपुट आपल्याला -1 मिळेल. इको म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला समजायला येतात की नेमकं इक्वल आहेत की नॉट इक्वल आहेत. म्हणजे पण इथं आपण डायरेक्टली काय
करतो की एक्सप्रेशन्स आपण काय करतो की कम्पेअर करतो. एक्सप्रेशन्स या ठिकाणी आपल्याला कम्पेअर करता येईल. तर अशा पद्धतीने आपण ऑपरेटर्स हे पाहिलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्स्टंट्स बघूत. ठीक आहे. ओके, थँक्यू.